नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे टार्गेट द एम या यूट्यूब चॅनलवर. तर आतापर्यंत आपण सोर्स ऑफ वॉटर, ट्रीटमेंट ऑफ केमिकल पॅरामीटर्स ऑफ वॉटर हे सगळं आपण बघितलेलं आहे. आज आपण ट्रीटमेंट ऑफ वॉटर हे बघणार आहे. व्हिडिओज काही दिवसापासून रेग्युलर येत नव्हते, पण आतापासून रेग्युलर येईल आणि ह्या आठवड्यात आपलं एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग कंप्लीट होईल आणि म्हाडाचं हॉल तिकीट जे आहे हे 25 किंवा 26 पर्यंत येईल, जर पोस्टपोन नाही झालं तर. पोस्टपोन होण्याचे चान्सेस बी तसे कमीच आहेत. तर चला मग आपण ट्रीटमेंट ऑफ वॉटर चालू करूया. पहिल्यांदा रॉ वॉटर. आपले रॉ वॉटर सोर्सेस काय काय आहेत? सिटीसाठी आपले मेन सोर्सेस असतं रिव्हर्स, डॅम्स, पॉन्ड्स, लेक्स एक्सेट्रा. हे सिटीसाठी असतो. आणि विलेजसाठी पॉन्ड्स इथे येत नाही, इथे येतो पॉन्ड्स, ग्राउंड वॉटर. हे सगळं सिटीसाठी रॉ वॉटर आपण कन्सिडर करतो. रॉ वॉटर आपण डायरेक्टली थ्रू पंप हाऊस आपण तिथून हे करतो आणि पंप हाऊसच्या स्टार्टिंगला आपण स्क्रीनिंग प्रोव्हाइड केलेला असतो. स्क्रीनिंग का प्रोव्हाइड केलेला असतो? टू रिमूव्ह लार्ज सस्पेंडेड सॉलिड्स. म्हणजे जी सस्पेंडेड सॉलिड्स आहेत, जी फ्लोटिंग मॅटर्स आहेत, किंवा जी पाण्यामध्ये जी वेस्ट आहेत, फ्लोटिंग वेस्ट, जसं की प्लॅस्टिक्स किंवा ग्रिड्स म्हणजे दगड, हे सगळं आपल्याला रिमूव्ह करावं लागतं. तर रिमूव्ह करण्यासाठी दोन टाईपचे स्क्रीन्स आपण यूज करतो. एक आहे फाईन स्क्रीन आणि एक आहे कोर्स स्क्रीन. तर फाईन स्क्रीन जी आहे ही 10 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंगच्या वायर मेश घेतो आपण. वायरची डायमीटर खूप कमी असू शकते, 1 mm to 2 mm वायरचं 10 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग आपण एक मेश तयार करून ते आपण वापरू शकतो. आणि कोर्स स्क्रीन जी आहे 25 mm ची बार असतो आणि 75 to 100 mm सेंटर टू सेंटर स्पेसिंग असतो आणि ह्याला आपण इन्क्लाइनली लावलेला असतो 45 to 60 डिग्री. त्याच्यानंतर पंप हाऊसमधून आपण रिव्हरमधून आपल्या ट्रीटमेंट युनिटपर्यंत आपण वॉटरला ट्रान्सपोर्ट करण्यासाठी आपण पंप हाऊस यूज करतो. त्यानंतर आपलं पहिलं ट्रीटमेंट प्लांटमधलं आपलं पहिलं जी युनिट आहे ते एरिएशन आहे आपलं. आणि पूर्ण वॉटर ट्रीटमेंट स्कीममध्ये आपलं पहिलं युनिट जे आहे स्क्रीनिंग किंवा रॉ वॉटर म्हणू शकतो. रॉ वॉटर काय वॉटर इनलेट म्हणून दाखवून आपण स्क्रीनिंग जे आहे पहिलं युनिट वॉटर सप्लाय स्कीममध्ये होतो. पण जेव्हा आपण पर्टिक्युलरली वॉटर ट्रीटमेंट प्लांट बोलतो तेव्हा आपण एरिएशनला आपण पहिलं युनिट असं कन्सिडर करायचं असतं. एरिएशनमध्ये आपण काय करतो? टू एन्श्योर कॉन्टॅक्ट ऑफ वॉटर with gases to atmosphere for removal of color, odor, taste, iron, magnesium, etc. suspended particle of colloidal and bacteria. हे सगळं रिमूव्ह करण्यासाठी आपण पाण्याला अटमॉस्फिअर सोबत कॉन्टॅक्टमध्ये आणतो. आणि पाण्यामध्ये आपण ऑक्सिडायझेशन कॅरी करण्यासाठी सुद्धा एरिएशन जे आहे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण कॉग्युलेशन करतो. कॉग्युलेशनमध्ये ॲडिंग ऑफ कॉग्युलंट म्हणजे आपण काही केमिकल एलिमेंट्स टाकतो, ज्याच्यामुळं जी काही खूप छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ती सगळे एकत्र येऊन एक मोठा पार्टिकल तयार होतो. त्यानंतर फॉक्युलेशन. ती तयार होण्यासाठी आपल्याला ती जी आपण केमिकल टाकलेलं आहे ती आणि आपण वॉटरला प्रॉपर मिक्सिंग करण्यासाठी आपण फ्लॉक्युलेशन करतो. फ्लॉक्युलेशन झाल्यानंतर सेडिमेंटेशन. ती जी आता मोठे मोठे पार्टिकल्स बनलेले आहेत त्याला आपण फ्लॉक्स म्हणतो. आणि फ्लॉक्स सेटल करण्यासाठी आपण सेडिमेंटेशन यूज करतो. मग सेडिमेंटेशन झाल्यानंतर फिल्ट्रेशनमध्ये आपण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया रिमूव्ह करण्यासाठी आपण फिल्ट्रेशन करतो. त्यामध्ये बी 2-3 टाईपचे फिल्टर्स आहेत. एक आहे ग्रॅव्हिटी फिल्टर्स, ज्याच्यामध्ये स्लो सँड फिल्टर्स आणि रॅपिड सँड फिल्टर येतो. आणि दुसरा आहे प्रेशर फिल्टरमध्ये बी 2 टाईप, म्हणजे सेम आहे पण एक त्यांच्या ओरिएंटेशन अनुसार त्यांचं क्लासिफिकेशन वेगळं आहे, जसं की हॉरिझॉन्टल प्रेशर फिल्टर, व्हर्टिकल प्रेशर फिल्टर. त्यानंतर आहे डिसइन्फेक्शन कशासाठी करतो आपण? टू किल मायक्रो ऑर्गॅनिझम, पॅथोजेनिक बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक मॅटर अँड रिड्युसिंग सबस्टन्सेस. तर त्याच्यानंतर आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टम. ह्याच्यामध्ये एक युनिट आहे स्टोरेज युनिट, कारण डायरेक्ट आपण डिसइन्फेक्शन केल्यानंतर काही टायमासाठी आपण त्याला स्टोअर करतो, कारण डायरेक्टली डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये आपण रिलीज करत नाही. ते स्टोरेज झाल्यानंतर तिथून पंप वापरून आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये त्याला सिटीपर्यंत आपण पोहोचवतो. तर आपण आता एक एक युनिट बघूया. पहिले युनिट आहे एरिएशन. तर मी अगोदर सांगितले आहे की एरिएशन आपण द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग ऑक्सिजन फ्रॉम अटमॉस्फिअर टू वॉटर इन ऑर्डर टू रेड्यूस taste, order, to remove volatile liquids and to remove iron, magnesium आणि डिझॉल्व्ड ऑक्सिजन कंटेंट वाढवण्यासाठी सुद्धा आपण एरिएशन करतो. आता सांगितल्यासारखं डेफिनेशनमध्ये आपण टेस्ट, ओडर हे रिमूव्ह करतो एरिएशनमुळं. वोलेटाईल लिक्विड जसं की फेनॉल, बिनॉल काही असलं तर त्याला आपण रिमूव्ह करतो.
आणि आयरन आणि मॅग्नेशियम कंटेंट जर जास्त असलं तर ती पण परमिसिबल लिमिटच्या आत आणण्यासाठी आपल्याला एरिएशनच खूप हे करतो. DO आपण इन्क्रीज करतो. आपल्याला माहित आहे की वॉटरमध्ये मिनिमम DO जे आहे ही 4 mg/लिटर असलं पाहिजे. याच्यामध्ये फिशेस सर्वाइव्ह करतात. फिशेस सर्वाइव्ह ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा जर कमी DO झालं तर आपलं जे फिशेस आहेत ते पण त्या पाणीमधून एक्सटिंक्ट होऊन जातात. तर आता काही टाईप्स आहेत एरेटर्स, ह्याच्यामध्ये आपल्याला खूप डीपमध्ये जायचं नाही. आपल्याला फक्त प्रोसेस लक्षात ठेवायचे आणि काही जी इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस आहेत ते मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत, तेवढंच आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्टडी करायचं आहे. पहिला आहे ग्रॅव्हिटी एरेटर, ट्रे टॉवर किंवा ट्रिकलिंग बेड. ग्रॅव्हिटी एरेटर किंवा ट्रे टॉवर म्हणजे काय, आपण एक हे टॉवर असतो त्याच्यामध्ये पाणी जे आहे ती वरच्या साईडला येऊन असं इथून स्प्रे होतो. हे स्प्रेला आपण स्प्रे टॉवर किंवा नोझल म्हणतो. हे टँक असतो आणि इथून वॉटर सप्लाय येतो. ही इनलेट वॉटर आणि ही टँक, इथून वॉटर इथं सप्लाय होऊन ही वर असं असतं आणि इथून वॉटर जे आहे ते स्प्रे होतो आणि ह्या टँक मधून एक आउटलेट होतो. ह्याला आपण स्प्रे टॉवर म्हणतो. ग्रॅव्हिटी ॲक्सेलरेटर म्हणजे काय, असं स्टेप मध्ये प्रोव्हाइड केलेला असतो आपण. म्हणजे वॉटरला आपण इथं सोडल्यानंतर सॉरी, ही जी आहे ही कॅस्केड एरेटरचं आहे. कॅस्केड एरेटर तुम्ही तुमच्या ट्रीटमेंट प्लॅनमध्ये बघितलं असेल, व्हिजिटमध्ये डिप्लोमाला किंवा इंजिनिअरिंगच्या व्हिजिटमध्ये तुम्हाला झाले असेल की ह्या टाईपचा एक स्टेप कॉन्क्रीटचा हे ब्लॉक असतो. ह्याच्यामधून एक पाईप, इनलेट पाईप असतो, याच्यामधून पाणी येतं, पाणी स्टेप टू स्टेप जातो. त्याच्यानंतर हे फ्लॉक्युलेशन आणि कॉग्युलेशनसाठी जातो. हे आपलं कॅस्केड एरेटर आहे. आणि एअर डिफ्युजर, एअर डिफ्युजरमध्ये सुद्धा आपण वॉटरला स्प्रेच करतो. ग्रॅव्हिटी ॲक्सिलरेटर ट्रे टॉवरमध्ये सुद्धा असं एक टाईपचा ट्रे असतो किंवा एक टाईपचा ट्रिकलिंग बेड असतो. त्यावर सुद्धा हे जे वरचं आर्म्स आहे हे फिरत असतात आणि वॉटरला स्प्रे करत असतात. हे काय आपल्याला थोडं इम्पॉर्टंट नाही, फक्त टाइप्स ऑफ एरेटर्स आपल्याला लक्षात पाहिजे की ऑप्शनमध्ये विचारले की विच वन ऑफ दिस नॉट इज द टाईप ऑफ एरेटर, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. मग आता डिसएडव्हान्टेजेस काही असू शकतं एरेटरचं. मग आता त्याच्यामध्ये काय डिसएडव्हान्टेज आहे, तर काय एक मेन डिसएडव्हान्टेज आहे ती पॉसिबिलिटी ऑफ एअरबोर्न डिसीज. म्हणजे एअरबोर्न डिसीज जे आहे वॉटरला आपण ॲटमॉस्फिअरमध्ये हे कॉन्टॅक्ट केल्यानंतर जी काही बॅक्टेरियाज आहेत हे बॅक्टेरिया एक्सचेंज होऊ शकतात एअर आणि वॉटरमध्ये. मग काही हार्मफुल बॅक्टेरियाज असले तर ते वॉटरमध्ये एंटर होऊ शकतात ह्या प्रोसेसमुळे. तर ह्याच्यासाठी आपण पुढे जाऊन डिसइन्फेक्शन करतो, त्यासाठी हे काय तेवढा मोठा डिसएडव्हान्टेज नाही. पण एखादा असा बॅक्टेरिया जे आपण डिसइन्फेक्शन करून रिमूव्ह करू शकलो नाही तर ते खूप डेंजरस असू शकतो. पुढचं आहे सेडिमेंटेशन. सेडिमेंटेशनचे सुद्धा आता 2 टाईप आहेत. एक आहे प्लेन सेडिमेंटेशन आणि एक आहे सेडिमेंटेशन विथ कॉग्युलेशन. कॉग्युलेशन म्हणजे काय आपण हे पहिल्यांदा बघून घेऊया. कॉग्युलेशन म्हणजे काय, इथं मी काही कॉग्युलेंट्स लिहिलेले आहेत. कॉग्युलेशन म्हणजे काय, प्रोसेस ऑफ मिक्सिंग, इथं मी लिहितोच कॉग्युलेशन, प्रोसेस ऑफ मिक्सिंग कॉग्युलेंट्स इन वॉटर. मोस्ट युजली जी कॉग्युलेंट आहे आपल्याला माहित आहे की मोस्ट यूज आलम, ती कॉग्युलेंट आहे ही जास्ती आलम आपण यूज करतो कारण हे चीप आहे आणि एफिशियंट सुद्धा आहे. कंपॅरेटिव्हली कमी एफिशियन्सी आहे जर आपण ह्या बाकीचे केमिकल पॅरामीटर्स सोबत आपण जर कम्पेअर केलं तर हे कमी एफिशियंट आहेत. पण हे जे आहे त्यांचं रेट खूप एक्सपेन्सिव्ह आहेत आणि ह्याचं एफिशियन्सी कमी आहे. मग आपण जी मिडल पार्ट आहे ते आपण यूज केलेलं आहे. एफिशियन्सी बी थोडंफार, ह्याचं एफिशियन्सी अप टू 70 to 80% आहे आणि ह्याचं बिलो 60% आहे आणि ह्यांचं 90% आहे नाबो. पण ह्यांचं जे आहे ह्यांचा एक्सपेन्स जास्त येऊ शकतो. मग आपण मोठे मोठे वॉटर ट्रीटमेंटमध्ये जर आपण हे केमिकल्स यूज केले तर एक्सपेन्स आपला खूप जास्त जातो आणि पब्लिक डिस्ट्रीब्युशनसाठी एवढे एक्सपेन्स गव्हर्नमेंट करू शकत नाही. त्यासाठी आलम जे आहे हे मेनली यूज्ड कॉग्युलेंट आहे. आपण वापस येऊया सेडिमेंटेशन. प्लेन सेडिमेंटेशन मध्ये तर माहितच आहे आपल्याला, एक टँक असतो, जी काही वॉटर
एरेशन मधून आहे ती पहिल्यांदा कॉगुलेंट आपण त्यामध्ये ऍड करतो. कॉगुलेंट ऍड करत करत त्याच्यानंतर आपण त्याला फ्लॅश मिक्सर थ्रू क्रॉस करतो. फ्लॅश मिक्सर मध्ये काय होतो, इथं मी मागा प्रोसेसमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होतं की फ्लॅश मिक्सर मध्ये ते कॉगुलेंटला मिक्स करतो वॉटर मध्ये स्लोली. मग तिथून जी काय आहे तिथून इनलेट मधून येतात वरून खालून पाणी येतो. मग ह्याच्यामध्ये पाणी फुल करतो आपण आणि ह्याला काही टाइमसाठी त्याला आपण ज्या टाइमला आपण पाण्याला त्या टँकमध्ये थांबवणार आहे त्याला आपण डिटेन्शन टाइम म्हणतो. डिटेन्शन टाइम म्हणजे पाण्याला त्या पिरियडमध्ये तिथं कोणीच म्हणजे नो डिस्टर्बन्स टाइम असतो पाण्यासाठी. मग तिथंच आपण पाण्याला साधारण हे 2 to 3 आवर्स असतो प्लेन सेडिमेंटेशनसाठी. याच्यामध्ये दिलेलं आहे क्वेश्चन टाइम फिल अँड रॉ टाइम. डिटेन्शन पिरियड 24 आवर्स आहे. सॉरी, डिटेन्शन पिरियड जे आहे 24 आवर्स आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त टँक्स लागतात. 24 आवर्सला पाण्याला आपण इथंच थांबवून ठेवायचं म्हणजे खूप टाइम लागतो. त्यासाठी आपण हे टाईप आपण वापरत नाही. ह्याला हे सध्या टेक्निक ऑब्सोलेट झालेलं आहे. पुढचा टाईप आहे सेडिमेंटेशन विथ कॉगुलेशन. तर आपण मेनली आलमला यूज करतो. आलमला आपण कॉगुलेंट म्हणून ऍड केल्यानंतर फ्लॅश मिक्सर थ्रू त्याला आपण मिक्स केल्यानंतर सेडिमेंटेशन मध्ये आणतो. मग सेडिमेंटेशन मध्ये आपण तिथं 4 टाइप्स आहेत. पहिल्या टाइप मध्ये काय सेटल इंडिव्हिज्युअल्स म्हणजे ह्याच्यामध्ये जे काय पार्टिकल्स आहेत ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतात. म्हणजे 4 टाइप मधून ती पार्टिकल्स पास होतो. पहिला आहे इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ज्याचे की सेल्फ वेट थोडं जास्त आहे आणि त्याला आपण थोडंसं डिटेक्शन टाइम करून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. हे बेसिकली इनऑर्गॅनिक आहेत. म्हणजे समजा स्टोन, सँड हे सगळं आपण ह्याच्यामधून हे फर्स्ट टाइप मधून रिमूव्ह होतो. दुसरं आहे इन डायल्यूट सस्पेन्शन. क्ले आणि सिल्ट जे आहे यांना थोडंसं आपण फ्लॉक फॉर्म केल्यानंतर हे फ्लॉक फॉर्म होतात आणि त्याच्यानंतर हे डायल्यूट सस्पेन्शन मध्ये सेटल होतात. फॉकलँड सस्पेन्शन सेटल्स इन अन इंटरमिडिएट कॉन्सन्ट्रेशन. मग इंटरमिडिएट कॉन्सन्ट्रेशन मधून सेटल होतात आणि हे लार्ज मास मध्ये सेटल होतात. आणि चौथा आहे व्हेरी हाय कन्सन्ट्रेशन. याच्यामध्ये आपल्याला आलमचं खूप मोठं कन्सन्ट्रेशन लागतो. याच्यामध्ये खूप खूप फाईन पार्टिकल्स ह्याच्यामधून रिमूव्ह होतात. पुढे आहे सेटलिंग वेलॉसिटी. तर सेटलिंग वेलॉसिटीला आपण 3 टाइप मध्ये हे काढू शकतो. तर फ्लो लॅमिनार असला, ट्रान्झॅक्शनल फ्लो असला किंवा टर्ब्युलंट फ्लो असला. तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की लॅमिनार फ्लो कधी असणार आहे, टर्ब्युलंट फ्लो कधी असणार आहे. तर आपलं रेनॉल्ड्स नंबर जर 1 पेक्षा कमी असला तर त्याला आपण लॅमिनार फ्लो म्हणून कन्सिडर केलेला आहे. रेनॉल्ड्स नंबर 1 to जर 100 असला तर ट्रान्झॅक्शनल फ्लो म्हणून कन्सिडर केलेला आहे. आणि टर्ब्युलंट फ्लो ला रेनॉल्ड्स नंबर ग्रेटर दॅन 100 कन्सिडर केलेला आहे. आणि डायमीटर ऑफ पार्टिकल सुद्धा आपण कन्सिडर करतो. जर लेस दॅन 0.1 mm असलं तर त्याला आपण लॅमिनारच्या कॅटेगरी मध्ये टाकणार आहे. 0.1 mm to 1 mm जर असलं तर त्याला आपण ट्रान्झॅक्शनल फ्लो कॅटेगरी मध्ये टाकणार आहे. आणि टर्ब्युलंट जर असलं तर ग्रेटर दॅन 1 mm पार्टिकल्स त्यामध्ये असू शकतात. आणि त्यांचे रेस्पेक्टिव्ह फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला आपल्याला डायरेक्टली त्यांनी विचारू शकतात. त्याच्यावर डायरेक्टली प्रॉब्लेम विचारू शकतात. याच्यामधलं डी म्हणजे आहे आपलं डायमीटर ऑफ डिस्क्रीट पार्टिकल्स. म्हणजे पाण्यामध्ये जे काय पार्टिकल्स आहेत स्मॉल पार्टिकल्स त्याचा डायमीटर. म्यू म्हणजे कायनॅमेटिक वेलॉसिटी. जीएस म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जी म्हणजे ग्रॅव्हिटी. तर ह्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन्स मध्ये काही पार्ट त्यांनी डायरेक्टली दिलेला असू शकतो किंवा काही पार्ट त्यांनी इनडायरेक्टली देऊ शकतात. आणि आपल्याला हे तिन्ही कंडिशन ओळखून डायरेक्ट फॉर्म्युला मध्ये पुट करून आपल्याला प्रॉब्लेम विचारू शकतात. माडाच्या लेवलसाठी, जेईच्या लेवलसाठी एवढं कॉम्प्लिकेटेड नाही विचारत. डायरेक्ट सबस्टिट्यूशनवर एक प्रॉब्लेम येऊ शकतो. ते आपण प्रॅक्टिस करू. तर आता टाइप ऑफ सेडिमेंटेशन टँक. पहिला टाइप आहे क्युसेंट टाइप. क्युसेंट टाइप मध्ये फिल अँड ड्रॉ टाइप आहे. जे आपण प्लेन सेडिमेंटेशन जे बघितलेलं आहे सेम ती कन्सेप्टवर हे टँक आहे. मग ह्याच्यामध्ये डिस्टिंक्शन पिरियड 24 आवर्स आहे. स्लज रिमूव्हलसाठी अजून 6 to 12 आवर्स टाइम द्यावा लागतो. टोटल सायक्लिक ऑपरेशन 30 to 36 आवर्स. म्हणजे एक टँक 1-1.5 दिवस आपण फक्त जी काही त्या टँकचं व्हॉल्यूम आहे तेवढंच व्हॉल्यूम
वॉटरसाठी आपल्याला यूज करावं लागतं, म्हणून हे मेथड जे आहे ते ऑब्सोल्यूट झालेलं आहे. नंतर आहे कंटिन्युअस टाईप. कंटिन्युअस टाईपमध्ये काय, सॉरी, कंटिन्युअस टाईपमध्ये इथून वॉटर जेवढे इनलेट होतो तेवढंच थोडंफार क्वांटिटीने वॉटर जी आहे ती बाहेर जात असतात, त्यालाच आपण सरफेस ओव्हरफ्लो रेट म्हणतो. आणि हे पाणी इथून ते इथून जास्तपर्यंत जी काही पार्टिकल्स आहेत ते सेटल होऊन जातात. त्यासाठी हे कंटिन्युअस टाईप आहे आणि ह्याचं डिटेन्शन टाईम 3 to 6 hours आहे फक्त. आणि ह्याचं डिटेन्शन टाईम काढण्यासाठी आपल्याकडे दोन फॉर्म्युला आहे, एक आहे रेक्टँगलसाठी आणि एक आहे सर्क्युलरसाठी. जर सर्क्युलर टँक असलं तर त्याचा फॉर्म्युला आहे dt इज इक्वल टू डी स्क्वेअर. dt म्हणजे डिटेन्शन टाइम ही माहित आहे, d म्हणजे डायमीटर ऑफ टँक 0.0011 प्लस 0.75 इंटू h म्हणजे आपलं डेप्थ ऑफ टँक आणि q म्हणजे डिस्चार्ज किंवा व्हॉल्यूम, त्या टँकमध्ये किती व्हॉल्यूम भेटतं किंवा त्या टँकमधून किती पाणी सध्याला बाहेर चाललं. आणि रेक्टँग्युलरसाठी बी म्हणजे विड्थ, ब्रेथ, आपण त्यालाच विड्थ म्हणू शकतो, एल म्हणजे लेंथ, एच म्हणजे हाईट आणि क्यू म्हणजे तर डिस्चार्ज. ह्याच्यानंतर आपल्याला सरफेस ओव्हरफ्लो रेट विचारतात. सरफेस ओव्हरफ्लो रेटसाठी व्हॉल्यूम म्हणजे काय, क्यू अपॉन ए, हे फॉर्म्युला आपल्याला माहिती असेल फ्लुइड मेकॅनिक्समध्ये. कंटिन्युटी इक्वेशन होता आपलं, क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही. मग आता आपल्याला क्यू इज इक्वल टू ए इंटू व्ही बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं वेलॉसिटी काढायचं असेल तर डिस्चार्ज आपण एरिया आपल्याला डायरेक्टली करायचा. मग आता आपण जर रेक्टँग्युलर टँक दिलेला असलं तर एरिया बी इंटू एल होतो आणि सर्क्युलर दिलेला असलं तर π/4 डी स्क्वेअर होतो. एक फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे, याचा डायरेक्ट फॉर्म्युला येऊ शकतो. आणि एक आहे कन्सेप्ट डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी. तर डिस्प्लेसमेंट एफिशियन्सी म्हणजे काय, फ्लो थ्रू पिरियड अपॉन डिटेन्शन पिरियड, ह्याला आपण डिस्प्लेसमेंट ही म्हणतो. हे काय तेवढं इम्पॉर्टंट नाही. इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये हे दोन फॉर्म्युलेस आहेत, डिटेन्शन टाइम आणि सरफेस ओव्हरफ्लो रेट. सरफेस ओव्हरफ्लो रेटलाच आपण ओव्हरफ्लो वेलॉसिटी, सुपरफिशियल वेलॉसिटी म्हणतो. हा एक ऑग्युलेशन हे आपण मग बघितलेलं आहे. फिल्ट्रेशन आता आपलं काही थिअरीजवर काम करतो आपलं फिल्ट्रेशनचं प्रोसिजर. तर पहिल्यांदा आहे मेकॅनिकल स्ट्रेनिंग. मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे काय, जी काय आपण मेकॅनिकली स्क्रीन्स प्रोव्हाइड करून फिल्ट्रेशन करतो. ह्याच्यामध्ये खूप सस्पेंडेड छोटे छोटे स्क्रीन्स आपण बसून त्यांचं मधलं पार्टिकल्स आपण काढू शकतो. सेडिमेंटेशन अँड पॉप्युलेशनमध्ये सुद्धा काही पार्टिकल्स जे आहे आपण त्याला फिल्टरच करतो. बायोलॉजिकल ॲक्शन म्हणजे काय, काही जी बॅक्टेरियल ॲक्शन पार्टिकल्स आहेत ती एक डर्ट लेअर प्रोड्यूस करतात त्या सँडमध्ये. सँड लेअरवर एक डर्टी लेअर एक हे करतात. तुम्ही बघितलं असेल की पाणी तुम्ही खूप दिवस साचून ठेवलं तर तिथे शेवाळा तयार होतो, त्या शेवाळालाच आपण स्किनची डेकर डर्ट स्किन म्हणतो. मग ते स्किनला आपण मॅन्युअली काढावं लागतो. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक चार्जेस, जे आपले कॅथोड कॅशन्स आणि आयन्स आहेत ती सुद्धा वापरून आपण फिल्ट्रेशन करू शकतो. त्यानंतर इम्पॅक्शन आणि इन्सेप्शन, ॲडेजन. आपल्याला मेन हे 4 मेथड आपल्या सिलेबसमध्ये आहे. हे 2 मेथडचे नाव आपण हे करू शकतो. तर ह्याच्या फुल आपल्याला प्रोसिजर काय ठेवण्याची लक्षात नाही. त्यातलं मेन म्हणजे हे 2 तर आपल्याला माहीतच आहे. मेन आपण करणार आहे त्यानंतर डिवाइड करतो ते आहे ग्रॅव्हिटी फिल्टर. हे जे आहे मेकॅनिकल स्ट्रेनिंग मध्ये येतं. मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, पार्टिकल्स जे आहे आपण त्यांना मेकॅनिकली रिमूव्ह करतो. तर फिल्टर जे आहे 2 टाईप आहे, मला सांगितल्याप्रमाणे. एक आहे ग्रॅव्हिटी फिल्टर, ज्याच्यामध्ये स्लो सँड आणि रॅपिड सँड येतो. दुसरा आहे प्रेशर फिल्टर्स. याच्यामध्ये त्यांच्या डिझाईननुसार हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल येतात. मग काही इम्पॉर्टंट डिफरन्स आहे स्लो सँड आणि रॅपिड सँडमध्ये, ते मी तुम्हाला इथं लिहून दिलेलं आहे. आणि बाकीचे लय डिफरन्स आहेत पण ते आपल्याला जास्त लक्षात ठेवण्याची गरज नाही. डेप्थ 2.5 to 3.5 असू शकतो दोन्ही फिल्टर्सचा. एरिया जी आहे एरियामध्ये खूप मोठा फरक आहे. स्लो सँडसाठी 100 to 2000 स्क्वेअर मीटर लागतो, तीच रॅपिड सँड फिल्टरसाठी 10 to 80 मीटर स्क्वेअर लागतो. हे जे आहे 1 बेडचं एरिया आहे.
हे सुद्धा 1 बेडचा एरिया आहे. D10 0.2 to 0.4 mm आहे आणि 0.35 to 0.55 mm आहे. D10 म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ती पार्टिकल्स वापरणार आहे. म्हणजे स्लो सँड फिल्टरमध्ये आपण पहिल्यांदा सँडचं एक लेअर प्रोव्हाइड करतो, त्याखाली ग्रॅव्हलचं एक लेअर प्रोव्हाइड करतो. मग ह्या सँडचं D10 किती आहे ते इथं आपण रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ युनिफॉर्मिटी त्या सँडचा 1.3 to 3 mm आणि तो 1.3 to 1.7 mm आहे. रेट ऑफ फिल्ट्रेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. स्लो सँड फिल्टरचं 100 to 200 लिटर पर आवर पर मीटर स्क्वेअर आहे. तेच जर आपल्याला मीटर क्यूबमध्ये विचारलं तर 3 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे मध्ये आहे. तर मी 2 युनिटमध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही बघून घेऊ शकता. आणि तसंच रॅपिड सँड फिल्टरसाठी 3000 to 6000 लिटर पर मीटर स्क्वेअर पर आवर आहे. आणि मीटर क्यूबमध्ये जर विचारलं तर 125 मीटर क्यूब पर मीटर पर डे आहे. आणि ह्याचं एफिशियन्सी 98 to 99% आहे. बॅक्टेरियल रिमूव्हल एफिशियन्सी आहे हे. आणि ह्याच्यामध्ये 80 to 90% एफिशियन्सी आहे. आणि टाइम फॉर क्लिनिंग जी आहे स्लो सँडसाठी 1 to 3 मंथ आहे. म्हणजे 1 ते 3 महिने क्लीन करण्यासाठी आपल्याला स्लो सँड क्लीन करण्यासाठी 1 ते 3 महिने लागू शकतात. आणि रॅपिड सँड फिल्टरसाठी 24 to 48 आवर्स ह्याच्यामध्ये एक प्रोसिजर आहे बॅक वॉशिंग. बॅक वॉशिंग प्रोसिजरसाठी 24 to 48 आवर्स नंतर आपल्याला जर वेळेस एकदा बॅक वॉशिंग करावं लागतं. आणि ह्याच्यामध्ये 1 to 3 मंथ्स नंतर आपल्याला टाईमसुद्धा त्याला क्लीन करण्यासाठी 1 महिना लागतो स्लो सँड फिल्टरसाठी. ही फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग आहे. त्यानंतर आहे प्रेशर फिल्टर. प्रेशर फिल्टरमध्ये स्मॉल रॅपिड सँड फिल्टर्सच एक क्लोज्ड वेझलमध्ये आपल्याला हे भेटतं. क्लोज वेझलमध्ये आपण रॅपिड सँड फिल्टरलाच प्लेस करतो आणि ह्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय करतो. म्हणजे क्लोज झाल्यानंतर जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ते सोडून आपण मॅन्युअली प्रेशरसुद्धा हे करू शकतो 300 to 700 किलोमीटर पर मीटर स्क्वेअर. तर ह्याच्यामध्ये रेट ऑफ फिल्ट्रेशन जे आहे 6000 to 15000 लिटर पर मीटर स्क्वेअरमध्ये होतो. त्यालाच अप्रॉक्सिमेटली आपण कन्वर्ट करून घेतलं तर 125 to 135 मीटर क्यूब पर मीटर स्क्वेअर पर डे. 135 तुम्ही एकदा कन्फर्म करून घेऊ शकता. ह्याचं बी डेप्थ 1.5 to 3 मीटर असू शकतं. हे खूप कमी जागेमध्ये आपण ह्याला बसवू शकतो. आणि लेंथ 3.5 to 8 मीटर आहे. पुढचं आहे डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन आणि स्टेरिलायझेशन मध्ये खूप लोक कन्फ्यूज होतात. डिसइन्फेक्शन म्हणजे काय? इट किल्स ओनली पॅथोजेनिक बॅक्टेरिया, म्हणजे जी हार्मफुल बॅक्टेरिया तीच आपण किल करतो डिसइन्फेक्शन मध्ये. स्टेरिलायझेशन म्हणजे काय? वी किल ऑल ऑर्गॅनिझम मेड बी हार्मफुल और मेड बी नॉट हार्मफुल. तरी सुद्धा आपण त्याला प्रोसेस ऑफ बॉइलिंगनं रिमूव्ह करतो, त्याला आपण स्टेरिलायझेशन म्हणतो. तर डिसइन्फेक्शन सुद्धा 2 टाईप्स आहेत. एक आहे फिजिकल, एक आहे केमिकल. त्यानंतर फिजिकलमध्ये सुद्धा एक आहे बॉइलिंग, एक आहे UV रे मेथड. केमिकलमध्ये ऑक्सिडायझिंग एजंट, मेटॅलिक आयन्स, अल्कॅलिक ॲसिड, हे सगळं झालं मायनर मेथड ऑफ डिसइन्फेक्शन. मेजर मेथड आहे डिसइन्फेक्शनचा क्लोरिनेशन. तर क्लोरिनेशनमध्ये प्लेन क्लोरिनेशन. प्लेन क्लोरिनेशन म्हणजे काय? आपण क्लोरीन आणतो, त्याला डायरेक्टली रिक्वायर्ड आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं की डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये एवढं कन्झ्युम होतो आणि वॉटरमध्ये एवढं कन्झ्युम होतो. ती काही टेस्ट करून आपण क्लोरीन डिमांड आपण कॅल्क्युलेट करतो. त्यानुसार तेवढं क्लोरीन डोस आपण डायरेक्टली वॉटरला देतो. प्री क्लोरिनेशन म्हणजे काय? आता समजा खूप डिमांड म्हणजे क्लोरीनचं लय मोठा डिमांड आहे वॉटरमध्ये, म्हणजे खूप बॅक्टेरियास आहे. मग त्यासाठी आपण एकदाच प्रोव्हाइड केल्यानंतर ती तेवढ्या एफिशियंटली काम करू शकत नाही. त्यासाठी आपण सेडिमेंटेशनच्या अगोदर किंवा फिल्ट्रेशनच्या अगोदरच आपण एकदा थोडंसं क्लोरीन डोस देतो, त्याला आपण प्री क्लोरिनेशन म्हणतो. आणि सगळं ट्रीटमेंट झाल्यानंतर जी आपण क्लोरिनेशन देतो त्याला आपण पोस्ट क्लोरिनेशन म्हणतो. सुपर क्लोरिनेशन म्हणजे काय? प्री क्लोरिनेशन सुद्धा प्लस पास्ट क्लोरिनेशन, याला आपण सुपर क्लोरिनेशन म्हणतो. म्हणजे इथं बेसिकली हाय डोसेज आहे. ही आपण फक्त प्रीमध्ये सुद्धा करू शकतो किंवा पोस्टमध्ये सुद्धा करू शकतो. डबल क्लोरिनेशन म्हणजे प्री प्लस पोस्ट. डिक्लोरिनेशन म्हणजे आता आपण प्री क्लोरिनेशन खूप जास्त केला, त्यानंतर आपल्याला असं कळालं की त्यामध्ये तेवढं क्लोरीन देण्याची काही गरज नाही, मग आपण वॉटरला डिक्लोरिनेशन प्रोसेसमध्ये सुद्धा हे करतो. नंतर आहे ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन. ब्रेक पॉईंट क्लोरिनेशन म्हणजे काय? असं एक टाईपचा ग्राफ असतो, याच्यामध्ये एक असतं बॅक्टेरिया डिमांड आणि एक असतो क्लोरीन डिमांड. मग बॅक्टेरियाला जेवढं लागतं तिथंपर्यंत त्याला आपण ब्रेक पॉईंट म्हणून कन्सिडर करतो. आणि त्यानंतरचं वरचं जी क्लोरीन राहतो त्याला आपण रेसिड्युअल क्लोरीन, हे क्लोरीनला आपण डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये मेंटेन करण्यासाठी आपल्याला रेसिड्युअल क्लोरीन मेंटेन करावं लागतो डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये. मग
ह्याला आपण ब्रेक पॉईंट फ्लोमिनेशन थ्रू आपण त्याला काढतो. त्यानंतर वॉटर डिमांड, वॉटर सप्लायमध्ये एक लास्टचा पॉईंट राहिलेला आहे, तो म्हणजे वॉटर हार्डनेस अँड सॉफ्टनिंग. तर टेम्पररी हार्डनेस आणि 2 टाईपच्या हार्डनेस आहे, हे आपण केमिकल पॅरामीटर्समध्ये बघितलेलंच आहे. तर टेम्पररी हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी आपण सिंपल बॉइलिंग किंवा ॲडिशन ऑफ लाईमने आपण टेम्पररी हार्डनेसला रिमूव्ह करू शकतो. परमनंट हार्डनेससाठी सोडा लाईम प्रोसेस, जिओलाइट प्रोसेस, डिमिनरायझेशन प्रोसेस असे 3 टाईपचे प्रोसेस आहेत. हे प्रोसेस काय आपल्याला म्हाडासाठी तेवढं इम्पॉर्टंट नाही. याच्यावर मग जेव्हा गेट किंवा ESCचं सिरीज चालू करेल त्यामध्ये मी तुम्हाला हे डीपमध्ये सांगेलच. गेट, ESC किंवा MPSC थोड्या दिवसात चालू होईलच, त्यामध्ये तुम्हाला किंवा फुल क्लास जेव्हा मी चालू करेल तेव्हामध्ये हे सगळे प्रोसेस सांगेल. आता आपल्या पेपरला फक्त 10 ते 12 दिवस राहिलेला आहे आणि आपल्याला इथं आपलं वॉटर सप्लाय संपलेलं आहे. आता फक्त वेस्ट वॉटर, एअर, नॉईस हे दोन पार्ट राहिलेले आहेत. तर अजून मला वेस्टसाठी 3 लेक्चर आणि नॉईससाठी 1 लेक्चर लागेल, अजून 4 लेक्चर एन्व्हायरमेंटसाठी लागेल आणि व्हिडिओज दररोजच्या दररोज येत जाईल आजपासून जोपर्यंत एन्व्हायरमेंट कंप्लीट होणार नाही. आणि त्याच्यानंतर राहिलेले 4-5 दिवस जेव्हापर्यंत हॉल तिकीट येत नाही तो किंवा पेपर पर्यंत आपण प्रॅक्टिस सेशन ठेवूयात. सगळ्या सब्जेक्टचे मिक्स मी क्वेश्चन्स तिथं हे करेल आणि आपण प्रॅक्टिस करूया. तर आजच्यासाठी एवढंच होता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि म्हाडासाठी तुमची तयारी चालू राहू दे. रिव्हिजन तुम्ही करत राहायला पाहिजे. आता हे सिरीज तुम्ही अजून एकदा पटपट तुम्ही 2x स्पीडनं सुद्धा बघून तुम्ही ही सिरीज एकदा 5-5 लेक्चरमध्ये तुमचा एक सब्जेक्ट कव्हर होऊन जातो. ही सुद्धा तुम्ही एकदा पाहून घेऊ शकता तुमचं एकदा रिव्हिजन होण्यासाठी. थँक्यू.